लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना असह्य अशा उकाड्याला सामोरं जावं लागत आहे। काल मुंबईमध्ये सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे। सरासरी तापमानापेक्षा 2.2 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते काल अधिक असल्याचं देखील हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र पुढील आठवड्यामध्ये हेच तापमान जे आहे ते कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। परंतु काही मुंबईच्या भागांमध्ये जे आहे ते 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद देखील झाल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबईमधील सर्वाधिक हवामान जे आहे तापमान जे आहे ते विक्रोळीमध्ये 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। त्यानंतर राम मंदिर आणि त्यानंतर बँड्रा या भागामध्ये जे आहे ते सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। मात्र पुढील आठवड्यामध्ये हेच तापमान जे आहे ते कमी होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसोबतच ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद होत आहे। ठाण्याचं देखील तापमान जे आहे ते 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ते हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। मात्र येत्या सोमवारपासून या तापमानामध्ये घट होईल असा अंदाज जो आहे त्या हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। मात्र काल ज्या पद्धतीने तापमानामध्ये नोंद झाली त्यानुसार सरासरीनुसार जे आहे ते 2.2 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते अधिक नोंदवले गेल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये सर्वाधिक 1952 साली 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। मात्र आता आपण पाहतोय की विक्रोळी विभाग त्यासोबतच बँड्रा आणि राम मंदिर विभागामध्ये जे आहे ते 39 वरती तापमान गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।